पुणे नाशिक महामार्गावरील मंचर शहरातील पिंपळगाव फाटा चौकात मंगळवारी सायंकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान भीषण अपघात झालाय। या अपघातात दुचाकीवरील एक युवकाचा मृत्यू झालाय तर सोबत असलेली युवती गंभीर जखमी झाली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। तर मिळालेल्या माहितीनुसार युवक आणि युवती दुचाकीवरून मंचर शहरातून पिंपळगाव फाटा परिसराकडे जात असताना एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला हुलकावणी दिली। त्यामुळे दुचाकीवरील दोघांचा तोल जाऊन ते महामार्गावर पडले। याच वेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली दोघेही आल्याने भीषण अपघात झालाय। या दुर्घटनेत धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी ऋषिकेश सुर्वे वय 27 वर्ष यांचा जागीच मृत्यू झालाय तर कावेरी बाळू वाघमारे राहणार उमरस तालुका जुन्नर ही युवती गंभीर जखमी झाली आहे। तिला तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते। अपघातानंतर काही काळ पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे तर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत जखमी युवतीला रुग्णालयात हलवले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। दादा ते गाव कोणते तुमचं? आळंदी। आळंदी। आता जो मुलगा अपघात झालाय तो जो मुलगा आहे तो आणि तुम्ही सोबतच मंचरला आले होते ना? काय 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 होतं विषय? ते कॉलेजमध्ये त्याचं डॉक्युमेंट काढायचे होते मला। कॉलेजमध्ये डॉक्युमेंट काढायचे, मग काय झालं पुढं? ते काय 2 तास झालं मला सोडले त्याने तिथे। तुम्हाला कुठं सोडलं होतं त्यांनी? मला बी नाही माहिती कोणती जागा आहे। यांना मी बोलवलं मला न्यायला या। हां, ते मला न्यायला आले। हां, ते म्हणले असं असं झालं। मग ॲम्ब्युलन्स वाल्यांनी तुम्हाला सांगितलं? हा, ते ॲम्ब्युलन्स वाले का? हां हां, हा, त्यांनी मला सांगितलं काय ॲक्सिडेंट झालाय तुम्ही या म्हणून? झालाय, तुम्ही कुठे आहे? मला नाही माहिती। हां, मग ते एका टपरीवाल्याला दिला फोन। गाडीवर कोण कोण होतं आता? त्या टू व्हीलर कोणती होती? शाईन होती। शाईन गाडी होती। शाईन वरती तुम्ही दोघे आळंदीवरून मंचरला आले होते? हा, बरोबर। आणि त्या तुम्हाला तिथं कुठं सोडलं होतं त्यांनी? अरे त्यांना माहिती आहे रोड कोणता तरी तिथं सोडलं होतं आणि थांबा म्हणले होते, आम्ही जरा आलो। आणि तो त्या दुसऱ्या कोणाला तरी सोबत घेऊन होता, मुलगी होती कोणतरी ना, सोबत घेऊन ते चालले होते ना, ऍक्सिडेंट झाला पिंपळगाव चौकामध्ये। ताई ऐक ना दीदी, ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस त्याच्या मागे तुमची गाडी होती ना, कसं झालं ऍक्सिडेंट? आम्ही चाललो होतो शेजारून त्यांची गाडी आम्हाला ओव्हरटेक। तुमच्याकडे कोणती गाडी होती? स्कूटी। हां, पुढे एक 4 व्हीलर होती, त्याच्या पुढे थार होती आणि ते ओव्हरटेक करून थारला, त्या थारच्या बॅक साईडला त्यांचं हँडल लागलं, त्याच्यामुळे ते पडले। आणि समोरून ट्रक होता, त्याच्या लास्टच्या टायर खाली हे आडवे झाले। त्या पोरीच्या कमरेवरनं गाडी गेली आणि त्या पोराच्या तोंडावरनं गाडी गेली, डोक्यावरून गाडी गेली। बरं बरं। आणि ह्या सगळ्यामध्ये ज्यावेळेस थार गाडी जी होती तर त्यांनी ओव्हरटेक करताना रॉंग साईडने गेलता का बरोबर साईडने नाही गेलता? बरोबर साईड, ते ट्रॅफिक होतं ना, ते चाललेच होते। हा, म्हणजे उजव्या बाजूने ओव्हरटेक केलता का डाव्या बाजूने ओव्हरटेक केला होता? नाही, आम्ही चाललो होतो त्याच रोडने होतो, उजव्या बाजूने ओव्हरटेक केलता आणि ओव्हरटेक करत असताना हँडल लागला आणि रस्त्याच्या मधोमध पडले का ते? हा मधोमध टायरच्या मध्ये, गाडीच्या मध्ये पडले। मध्ये मग पुढून येणाऱ्या गाडी त्यांच्या डोक्यावरून गेली का? पुढून ती बरीच पुढे होती, त्याच्यामध्ये पडले ना, ट्रॅफिक मुळे ती हळूहळू चालली। हा, मागच्या टायरच्या खाली। हा, मागच्या खाली गेली, म्हणजे पुढचं चाक निघून गेलं आणि त्या मग पडले आणि मग त्यांच्या अंगावर ट्रकच्या मागचं चाक त्यांच्या समोर गेलं। काय तू काय पाहिलं का त्यावेळी? नाही पाहिलं काय नक्की काय विषय झाला? सांग। हा, काय काय पाहिलं? जे पाहिलं तेच सांगतो। तो मागचा टायर आहे ना, तो त्यांच्या चाकावर डोक्यावरून गेलता? डोक्यावरनं गेला आणि त्या मुलीच्या पोटावरनं गेला। पोटावरून गेलता। आता हे ते इकडून कुठं चालले होते? त्या तिकडनं नारायणगावच्या साईडला चालले होते वाटतं ते। नारायणगावच्या साईडला चालले होते मंचरहून। आता ते गाडीवर किती युनिकॉर्न गाडी होती ना? शाईन गाडी होती। आणि किती जण बसले होते त्याच्यावरती? 2 जण होते। कोण कोण होते त्याच्यावर? म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी होती। एक मुलगा आणि मुलगी मागे बसली होती, मुलगा गाडी चालवत होता। हो। आणि तुमची गाडी त्या गाडीच्या पाठीमागे होती, पाठीमागे। म्हणजे तुम्ही डोळ्यात देखत तो ऍक्सिडेंट पाहिला। आता जो या अपघातामध्ये मृत व्यक्ती झालाय तो कुठला आहे, काय काम करतो, त्याच्याबद्दल काय माहिती आहे तुमच्याकडे? कंपनीचं नाव नाही सांगता येणार त्याचं, परंतु ऋषिकेश गोरख सुर्वे, वानेवाडी कट्टी उस्मानाबाद या ठिकाणचा आहे। त्या ठिकाणी आम्ही संपर्क केलेला आहे। सध्या कामाला कुठं होता तो? आळंदी या ठिकाणी कामाला होता। कोणतरी एक मित्र आला, तो सांगतो आळंदीला कामाला होता म्हणून। बरं। आता ते मंचरला ज्यावेळेस आला होता तो कशासाठी आलता? आणि नाही सांगता येतं। हां हां, बरं। मग त्याच्याबरोबर एक लेडीज होती, मुलगी होती, हां, ती उमरज नंबर 1 ची आहे। ती पण अपघातात जखमी आहे। त्याला सिद्धी हॉस्पिटल या ठिकाणी ठेवलेलं आहे। बरं। अपघात कसा झाला? एक थोड्या वेळापूर्वी, अर्धा 1-2 तासापूर्वी। बरं। अपघात कसा झाला?
तो मंचरवर कळमच्या दिशेला जात असताना थारला त्याचा हँडल टच झाला, तो ओव्हरटेक करत असताना, आणि त्याचा तोल गेला आणि तो ट्रकच्या मागच्या चाकाखाली दोघे पण पडले. स्वप्नील, अपघात कसा झाला? अपघात तो ओव्हरटेकला होता. ओव्हरटेकला 1-2 गाड्या ओव्हरटेक करून थार चालू होती. थारला मागे त्याचा हँडल लागला. पूर्ण ट्रक येतो आणि ट्रकच्या मागच्या टायराखाली गावला गेला पिंपळगाव चौकामध्ये. पिंपळगाव चौकात. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे यांची मोशी टोलनाका परिसरातील युवराज रेस्टॉरंट अँड बार येथे धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोशीतील युवराज रेस्टॉरंट अँड बार येथे अज्ञात आरोपीने अनिल मोरे यांच्यावर अचानक हल्ला केलाय, तर प्राथमिक माहितीनुसार आरोपीने त्यांच्या मानेवर, पोटावर तसेच पायांवर धारदार शस्त्राने वार केलेत. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोरे यांना तातडीने मोशी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी YCM रुग्णालयात हलवण्यात आलाय. दरम्यान हा हल्ला नेमका कोणत्या कारणापासून करण्यात आलाय याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर आरपीआय कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दिलाय. मान्सून पूर्व तयारीसाठी जिल्हा प्रशासन 1 जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले, तर आगामी मान्सून लक्षात घेता धाराशिव जिल्हा प्रशासनाने व्यापक पूर्वतयारी सुरू केली आहे. तर 1 जूनपासून जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. तर जिल्हा अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत ही माहिती दिली. यावेळी विविध विभागांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक निर्देश देण्यात आले. तहसीलदार आणि नगरपालिकांना जनावरांच्या लसीकरणाच्या सूचना देण्यात आल्या असून विभागाला तलाव परिसरात इशारा फलक आणि अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक लावण्याचे आदेश देण्यात आलेत. महावितरण विभागाला धोकादायक वीज यंत्रणेचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करण्याचे, तर आरोग्य विभागाला साथीचे रोग आणि सर्पदंश प्रतिबंधासाठी औषध साठा तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. कृषी विभागाला पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आणि शेतकरी जनजागृतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच आपत्ती काळात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाहीचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. 1077 हा टोल फ्री क्रमांक सतत सुरू ठेवण्यासाठीच्याही सूचना यावेळी देण्यात आल्या. या बैठकीला प्रिया वडा महादळकर, ऋतू खोकर आणि विद्याचरण कडवकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शिबिराचं आयोजन उमरगा तालुक्यातील मुरुम येथे श्री महात्मा बसवेश्वर नागरी पतसंस्था 17वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय. पतसंस्थेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेच्या गेल्या 17 वर्षातील वाटचालीचा आढावा घेण्यात आलाय. विविध अडचणीवर मात करत संस्थेची प्रगती सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान एका मान्यवरांच्या वाढदिवसांच्या निमित्तानं आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद मिळालाय. कार्यक्रमात संस्थेचे कर्मचारी, सभासद आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमरगा बस स्थानकाची इमारत कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता पाडण्यात आल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचा आरोप करत ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने उमरगा आगर प्रमुखांना निवेदन देण्यात आले. बस स्थानक परिसरात बसण्यासाठी जागा, सावली, पिण्याचं पाणी आणि स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचं निवेदनात म्हटलंय. तसेच बस कुठे लागणार याबाबत स्पष्ट दिशादर्शक फलक नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता बस स्थानक पाडण्याचा निर्णय का घेण्यात आलाय असा सवाल फाउंडेशनच्या वतीने उपस्थित करण्यात आलाय. दरम्यान प्रशासनाने तातडीने तात्पुरते शेड, बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि दिशादर्शक फलक उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात आली. तसेच संबंधित कामाचं नियोजन आणि निष्काळजीपणाची चौकशी करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय.
परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी इंधन आणि ऊर्जा बचतीचा संदेश देत आज सायकलवरून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केले. देशहितासाठी ऊर्जा संवर्धनाला हातभार लावण्याचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जालना तालुक्यातील भाटेपुरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय. भाटेपुरीसह हातवण, हिवरा, रोशनगाव, बापकळ, खणेपुरी, वडेवाडी आणि सोलगव्हाण या 7 गावातील पशुपालक या दवाखान्यांवर अवलंबून आहेत. मात्र दवाखान्यात केवळ 2 अधिकारी कार्यरत असल्याने जनावरांवर वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार आहे. तसेच परिसरात स्वच्छतेचा अभाव, झाडांची कमतरता आणि पावसाळ्यात दवाखान्यात पाणी साचण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून दवाखान्यातील सुविधा तातडीने सुधाराव्यात अशी मागणी करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय जालना प्रतिनिधी कोंडिबा अनपट यांनी. आपण न्यूज 24मध्ये प्रथमतः आपलं स्वागत. तर महाराष्ट्रामध्ये वेगवान बातम्या न्यूज 24 आपण बघत आहात. तर आपण आज जालना तालुक्यातल्या मोजे भाटेपुरी गावामध्ये आहोत. तर आपण पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये श्रेणीमध्ये आपण आज इथले जे अधिकारी त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि शेतकऱ्यांना काय अडचणी येतात दवाखान्यामध्ये त्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी सविस्तर थोडं बोलूया. भाटेपुरी दवाखान्याअंतर्गत या ठिकाणी कपिल पंडित सर कार्यरत आहे आणि मी वर्ग 4 कर्मचारी श्री रामभाऊ शेषराव पाऊलबुद्धे या ठिकाणी मागील 14 वर्षापासून कार्यरत आहे. आणि पंडित सर यांच्याकडं अतिरिक्त चार्ज असल्यामुळं ते आज ह्या ठिकाणी हजर नाही. त्यांच्याकडं DD ऑफिस म्हणजे पॉलिक्लिनिकचं आणि परत नियरचं ह्या ठिकाणी 2 चार्ज असल्यामुळे ते आज या ठिकाणी हजर न राहू शकले. आणि आपल्या अंतर्गत ह्या भाटेपुरी श्रेणी एक दवाखान्याअंतर्गत जवळजवळ 7 दवाखाने येतात. भाटेपुरी, हातवण, हिवरा, रोशनगाव, बापकळ, खणेपुरी, वडेवाडी, सोलगव्हाण या ठिकाणी आपण साहेबामार्फत नियमित आपण त्या ठिकाणी लसीकरण वगैरे असतात. आम्ही त्या ठिकाणी जाऊन लसीकरण करून घेतो. असो खुरकूचे असो, लंपीचे असो. आणि त्या ठिकाणी जर इमर्जन्सी काही केस असले तर आमचे साहेब त्या ठिकाणी स्वतः जाऊन ऑपरेट करून त्या ठिकाणी त्यांच्या गावात जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्या कोठ्यावर जाऊन आम्ही ऑपरेशन करण्याची पण सुविधा आपल्या दवाखान्यामार्फत देत असतो. मला सांगा की वैद्यकीय दवाखाना आहे श्रेणीमध्ये आहे, पण इथं महाराष्ट्र शासन प्रत्येक ठिकाणी झाडं लावण्याची संधी देते. आपल्या दवाखान्यामध्ये तशी झाडं वगैरे काय दिसत नाही. झाडांचं म्हणजे आता सध्या बघा आजच्या घडल्या ते झाडे जवळपास 4-5 वर्ष झाडं झालेली आपल्या कंपाऊंडमध्ये जवळपास एक 10 ते 12 झाडं लावलेली. कारण की काय झालं की इथं पाण्याची आपल्याला सुविधा नव्हती. आम्ही 2-4 वर्ष लावले पण ते जळत होते. पण आता एक मागील 1.5 वर्षापासून बोरिंग झाल्यामुळं आम्ही स्वतः त्याला पाणी हापसून टाकून स्वतः त्या झाडाला म्हणजे जीव लावून त्याला आपण त्याचं पाण्याला सध्या बोलवलं आहे का आपल्याकडे? पाणी सध्या हापसीन आपल्याकडं हापसा पाण्याचं. आता एक 7 गावाचे जनावर येतात. हो, बघता त्यांच्या पाण्याची व्यवस्थासाठी हाऊस मोठं नाही आहे. आपण ह्या ठिकाणी हाऊस केलं सर. आपण बाहेर हाऊस स्वतः खर्चातून आम्ही साहेबांनी पैसे लावले आणि स्वतः मेहनत करून या ठिकाणी आम्ही स्वतः खर्चानं हाऊस तयार केलेला आहे. जवळपास रोज त्या ठिकाणी आपल्याला आजच्या घडे चालता गेलं जे जनावरं असतात रहदारीचे 10 ते 15 जनावरांचा फायदा चांगल्यापैकी मिळतो आणि पेशंटला वेगळा मिळतो. आणखी वैद्यकीय दवाखान्यामध्ये स्वच्छतेचा अभाव दिसतोय थोडंसं ते थोडंसं ते आता ते उन्हाळ्यामुळे थोडंसं गवत वाढलं आहे. आम्ही मान्य करतो जास्त थोडंफार आहे जरासं. आणि तुमचा फलक सुद्धा रोडवरती पुढं दिसत नाही की जर वैद्यकीय पशुवैद्यकीय दवाखाना फलक वर सुद्धा कलर मिळतोय. हां थोडा कलर थोडा डिम झालेला आहे. पाहिजे हो ते पण आता ते साहेबाच्या निदर्शन आम्ही आणून देऊ आणि त्याचा बी लवकर ते कार्यव्यवस्था बी घ्यायचा प्रयत्न करू. आणि आपल्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेब, जिल्हाधिकारी साहेब, तर आपल्याकडे व्हिजिट मारायला समजा पालकमंत्रीकडे पशुवैद्यकीय खाता आहे. हो आतापर्यंत तुम्ही एखादी व्हिजिट झाली का तुमची? नाही दवाखान्यामध्ये काहीतरी कमतरता आहे वगैरे काही? पालकमंत्र्यांचे नाही पण अधिकारी लोक ह्या वेळोवेळी आमच्याकडून आढावा घेत असतात.
साहेबामार्फत काय कुठल्या अडचणी आणि प्रत्येक म्हणजे आपल्याच नाही पूर्ण जिल्ह्याचा साहेबाचा वरच्या लेवलचा आढावा असतो. त्या आढावामध्ये काही कमतरता आहे का मेडिसिनची त्यापर्यंत त्यांच्याकडून मागणीपत्र घेतलं जातं आणि त्यावेळेस आपल्याला वेळोवेळी तो 3-3, 4-4 महिन्याला अधिकारी येत असतात. हो उच्चस्तरीय अधिकारी तालुक्या मला सध्या तुम्ही शेतकऱ्यामध्ये देतात. आता समजा शेतकऱ्याच्या 7 गावाच्या बैलजोड्या आल्या हो. शेतकरी आले तर तुम्ही एकटे कसे नाही आता समजा आता कसं आता समजा जे काही आपल्या लेवलला समजा आपण करू शकलो तर आपण ते करायचा प्रयत्न करतो. समजा ज्या जास्त काही कंडिशन डीप असली तर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधून वेळ प्रसंगी त्यांना इथं जर समजा कुठे काम असेल तर ते सोडून येतात. सगळे कर्मचारी किती येतात इथे? रोज रोज विजय पाहिजे किती कर्मचारी? अधिकारी का हा नाही सोबत आणखी कोण आहे? म्हणजे पंडित सर असतात ना पंडित सर हो पंडित सर समजा 2 व्यक्ती राहतात. हो बाकी समजा मेडिसिन वगैरे सगळं ठीक आहे. हो